मालेगावमध्ये 3 वर्षाच्या मुलीवर लैंगिक शोषण करण्यात आलेल्या या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात आता संतापाची तीव्र लाट उसळली आहे। या प्रकरणाच्या निषेधार्थ आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा म्हणजेच फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा मागणीसाठी आज मालेगावात मोठा मोर्चा काढण्यात आला। मालेगाव बंद अशी हाक देण्यात आली होती। या मोर्चामध्ये महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता। त्यांनी आरोपीला तातडीने फाशी द्यावी अशी आक्रमक मागणी केली आहे। काल आरोपीला न्यायालयात हजर केलं असता त्या ठिकाणी महिलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्याची त्यांनी मागणी केली होती। मोर्चा मालेगाव न्यायालयाच्या आवारात पोहोचल्यानंतर संतप्त मोर्चेकरांनी जोरदार घोषणाबाजी केली। त्यांची आक्रमकता इतकी वाढली होती की त्यांनी न्यायालयाच्या इमारतीत शिरण्याचा प्रयत्न देखील केला। पोलिसांनी त्यांना लाठीचार्ज करून रोखण्याचा देखील प्रयत्न केला। गेट बंद करून मोर्चेकरांना आत जाण्यापासून परावृत्त करण्यात आलं। पोलिसांनी पूर्णपणे बळाचा वापर करत मोर्चेकरांना कोर्टाबाहेर काढण्याचा प्रयत्न देखील केला। मात्र मोर्चेकरी इतके संतापलेले होते की पोलिसांना देखील त्यांना बाहेर काढण्यामध्ये अत्यंत मेहनत करावी लागली। मोर्चेकरांचा न्यायालयात घुसण्याचा प्रयत्न होता, मात्र पोलिसांनी त्यांना यशस्वीरित्या रोखले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली।